भारतीय जनता पार्टीच्या गटाची नोंदणी ही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कोकण भवन येथे करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट ही महायुतीचा एक घटक पक्ष आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार या तिघांचं महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आहे. आमचा आक्षेप हा एका व्यक्तीवरती होता, पक्षावरती नाही. आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट आणि शिवसेना एकत्रितपणे गटाची नोंदणी त्या ठिकाणी करणार आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट ही आधीपासूनच महायुतीचा घटक पक्ष आहेत. आमचं एकत्रितपणे महाराष्ट्रामध्ये सरकार आहे आणि ते सुद्धा या महायुतीचा भाग आहे. आमचा विरोध हा व्यक्तीला आहे, पक्षाला नाही. आमचा विरोध हा व्यक्तीला आहे, पक्षाला नाही. तेच उत्तर आहे ना. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार ही महायुतीचा घटक पक्ष आहे. तो आमच्या बरोबर सत्तेमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा सामील आहे. आम्ही आधी सुद्धा हे सांगितलं होतं की आमचा आक्षेप हा व्यक्तीवर आहे, पक्षावर नाही. व्यक्तीवर आक्षेप कायम असून पक्षाबरोबर आक्षेप असण्याचं कुठलं कारण नाही. महायुतीचे निवडून आलेल्या 118 नगरसेवकांपैकी एक नगरसेविका ही मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौरपदी विराजमान होईल. मुंबई महानगरपालिकेच्या महापौराची निवडणूक ही मी जाहीर करत नसतो, ही कमिशनर जाहीर करत असतात. त्यामुळे कमिशनर ज्या वेळेला जाहीर करतील त्या टाइम टेबल नुसार निवडणूक होईल. नगरसेवक कौन बनेगा, मैंने पहले भी कहा है कि भारतीय जनता पार्टी का बनेगा या शिवसेना का बनेगा, ये महत्व का नहीं है. मुंबई महानगर पालिका को भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिलना चाहिए. मुंबई का विकास होना चाहिए. मुंबई की प्रगति होनी चाहिए. मुंबई की सुरक्षितता आबादित रहनी चाहिए. यह महत्व का है. कौन सी पार्टी का नगरसेवक महापौर के पद पर बैठेगा यह महत्व का नहीं है. मुंबई करो के सपने को साकार करना यह क्रम प्राप्त है. 114चा हाफवे मार्क आहे 227 मध्ये. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे 118 नगरसेवक म्हणजे हाफवे मार्क पेक्षा 4 नगरसेवक जास्त आमचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे महापौर पदी विराजमान करण्याकरता आम्हाला इतर कुणाचीही आवश्यकता नाही. परंतु आम्ही एकत्रितपणे सरकारमध्ये, महाराष्ट्रामध्ये एकत्रितपणे असल्यामुळे या ठिकाणीही ते आमच्या बरोबर आहेत. सगळ्या बेरजा ज्या आहेत त्या जुळत आहेत. त्यामुळे कुठलीही बेरीज जुळत नाही असं नाहीये. आणि त्यामुळे आता मुंबईकरांच्या विकासाची बेरीज आम्हाला करायची आहे, ते जास्त महत्वाचं आहे.